भक्तांच्या गर्दीत वाहतूक विस्कळीत, रिक्षा चालकांचा बेबंदपणा नागरिकांसाठी त्रासदायक. आज गुरुवार असल्याने संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता परगावहून मोठ्या संख्येने भक्तगण शेगावात दाखल झाले. पहाटेपासूनच शहरातील प्रमुख मार्गावर आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भक्तांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आपली दुकाने लावली. मात्र त्यामुळे वाहतुकीवर ताण निर्माण झाला. दरम्यान या गर्दीत वाहतूक पोलिसांची अनुपस्थित जाणवत होती. परिणामी ऑटो रिक्षा चालकांचा बेबंद संचार होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या रिक्षा चालकांकडून रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करून रहदारीत अडथळा निर्माण केल्याचे वारंवार दिसून येत आहे. पूर्वी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या कार्यकाळात या रिक्षा चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्नही काही प्रमाणात यशस्वी झाला होता. मात्र सध्याचे पोलीस निरीक्षक निमिष मैत्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा ही समस्या डोक्यावर काढताना दिसत आहे. पोलीस निरीक्षक बदलल्यावर शिस्त कोण लावेल या भावनेतून काही रिक्षाचालक खुलेआम वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. शेगावात वाहतूक व परिवहन विभागाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने शिस्त लावण्याच्या दृष्टीने शहर पोलिसांना मर्यादा येत आहेत. त्यामुळे या भागातील व्यापारी आणि नागरिक या परिस्थितीने त्रस्त झाले असून नागरिकांनी या विषयावरचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे. तसेच पोलीस विभागाने तातडीने कडक वाहतूक नियंत्रण उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव.